ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या सुभाष टेकडी ते मारुती जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचं भूमिपूजन आज शिवसेना शहर प्रमुख रमेश चव्हाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार राजेश वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यामुळे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना न बोलावण्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात असून राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मारुती जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती। याविषयी स्थानिक नगरसेवक रमेश चव्हाण आणि राजेश वानखेडे यांनी पत्रव्यवहार करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून 1 कोटींचा निधी उपलब्ध करून आणलाय। आज या रस्त्याचं भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय। परंतु भूमिपूजन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे रमेश चव्हाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश वानखेडे हे एकत्र आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार किणीकर यांना डच्चू देण्याची तर शक्यता नाही ना, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा कित्येक वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता। माननीय खासदार, लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी हा रस्ता 1 करोडचा रस्ता बाबासाहेब आंबेडकर चौक ते मारुती जाधवच्या घरापर्यंत हा रस्ता त्यांनी पास केलेला आहे। या ठिकाणी स्थानिक आमदारांना तुम्ही आमंत्रित केलेलं नाही? नाही, तसं नाही आहे। आम्ही स्थानिकांसाठीच केलं, आमंत्रणाला कुणालाही कोणी निमंत्रण दिलेलं नाही आहे। स्वतः आलेत लोक। आमदार निमंत्रण नाही दिलं? आमदार बिझी असतील। कधीपर्यंत रस्ता होणार काय सांगा? आता पहिले आम्ही त्या पाईपलाईनचं काम, ड्रेनेजचं काम करायला सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर रस्त्याचं काम होईल। जवळजवळ 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल। तुमच्या मागे जो आंबेडकरांचा स्मारक आहे ठिकाणी हां हां अनेक वर्षांपासून काम रखडलं गेलं, त्यामुळे त्याचं काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि आम्ही प्रत्येक वेळेस जातो तर मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब विचारतात कुठपर्यंत काम आलेलं आहे। आणि परवाच एक चोपडा कोर्टच्या इथं बाबासाहेबांचं भवन तिथे खासदारांनी त्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि ते पण लवकर सुरू होईल। आणि त्याचं वारंवार लक्ष असतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या ह्याच्यावर। प्रारंभ करण्यात आलेला आहे, कुठून कुठपर्यंत रस्ता आहे आणि काय सांगता या संदर्भामध्ये आपण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तर मारुती जाधव यांच्या घरापर्यंत हा रोड आहे। 1 कोटीचं काम आहे, ड्रेनेज आणि काँक्रिटीकरणाचं। सर, महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलेत। भविष्यामध्ये या निवडणुकीमध्ये असं बघायला भेटेल का चित्र? हा जो रोड आहे हा अनेक वर्षापासून झालेला रोड नाही आहे। मी स्वतः या वार्डाचा नगरसेवक म्हणून आणि रमेश चव्हाण साहेबांनी याच्यामध्ये मला खूप मदत केलेली आहे। याच्यातले सगळे पत्रव्यवहार हे मीच केलेले आहेत। त्याच्यात मला मार्गदर्शन हे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केलेलं आहे। स्थानिक नगरसेवक आणि आमचे शहर प्रमुख रमेश चव्हाण साहेब आणि वानखेडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून माननीय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हा रस्ता पास करण्यात आला आहे। मी दोन्ही मान्यवरांचे आणि खासदार साहेबांचे सुभाष टेकडीवासियांतर्फे मनापासून धन्यवाद देतो। तसेच सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे काम धीम्या गतीने होत असल्यानं नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में,
ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाईल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.